विकास मुळेकर दुसऱ्या विनिंगसाठी सज्ज, तर शिवाजीनगर येथील ग्रामस्थांनी जंगी केले स्वागत. 26 नोव्हेंबर 2009 मध्ये झालेल्या मुंबईतील अतिरेकी हल्ल्याला परतवून लावण्यासाठी अतिरेक्यांना यजमानस्थानी धाडवणारे तत्कालीन NSG कमांडो विकास मुळेकर आता देशसेवेसाठी दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. दहेगाव बोलका येथील भटक्या म्हशीवाले समाजाचे असलेले अर्थात गोसावी समाजाचे विकास मुळेकर 12वी नंतर भारतीय लष्करात दाखल झाले. 6 मराठा रेजिमेंट युनिटमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये NSG कमांडो म्हणून त्यांची निवड झाली. नोव्हेंबरमध्ये मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. निर्मल हाऊसमध्ये अतिरेकी लपले होते. त्यांचा खात्मा करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून NSG कमांडो नरिमन हाऊसमध्ये गच्चीवर उतरले आणि लपलेल्या अतिरेक्यांना हाडले. त्याची थरार सर्व स्टोरी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितली आहे. यावेळी कमांडो विकास मुळेकर हे देशसेवेतून निवृत्त होऊन दुसऱ्या विनिंगसाठी सज्ज झाले असून आता त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलीसमध्ये झाली आहे. ते सध्या पुणे या ठिकाणी कार्यरत असून त्यांना मानवंदना म्हणून, त्यांचा सन्मान म्हणून, त्यांचा आदर म्हणून एक आपल्याच गावातील अर्थात शिवाजीनगर येथील गोसावी समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण शिवाजीनगरमध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच विश्वद माता मंदिर ते हनुमान मंदिर यापर्यंत ही मिरवणूक गुलाल व ढोल ताशांच्या गजरामध्ये संपन्न झाली. यावेळी विकास मुळेकर यांनी आपल्या समाजातील लोकांनी शिकावे, संघटित व्हावे, व्यसनांपासून दूर जावे, आपला संसार नेटका करावा, आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवता येईल याकडे विशेष लक्ष द्यावेत असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर विकास मुळेकर बरोबरच गोसावी समाजाचाच नूतन NDA पास झालेला विद्यार्थी लुंके याचे देखील गावांनी वाजत गाजत दोघांनाही एकाच वेळेला मिरवणूक काढत त्यांचा देखील सन्मान केला आहे. आदिवासी समाजाचा मुलगा NDAची परीक्षा प्रथम प्रयत्नात यशस्वी करतो. समाजासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी मानाची गोष्ट असल्याचे देखील सफलतेने बोलले जात आहे. दोनही अंकाऱ्यांचा दहेगाव बोलका येथील शिवाजीनगर वाडीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी विश्वद माता मंदिराचे पुजारी तसेच शिवाजीनगरमधील गोसावी संपूर्ण समाज, महिला, तरुण वर्ग, प्रौढ, वृद्ध प्रत्येक व्यक्तीने हिरारीने सहभाग नोंदविला. या प्रसंगी बोलताना विकास मुळेकर यांनी आपल्या देशासाठी आपण अहोरात्र लढणार आहोत, परंतु प्रत्येकाने प्रामाणिक जीवन जगावे आणि आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात नाव मिळविणे म्हणजेच खरी देशसेवा आहे. तसेच त्यांनी सांगितले की आपले आई-वडील, आपले गुरु, आपले मित्र, आपला समाज, आपली माती, आपली माणसं आपण जोडली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत भारत माता आमच्या प्रत्येकाच्या हितामध्ये आहे, आमच्या आत्म्यात आहे. देशाच्या भारतीय सैन्यात कुठेही जातीभेद नाही आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी ज्यावेळेला भारत मातेवर संकट येते त्यावेळेला खऱ्या अर्थाने धावून जाणारा भारतीय सैनिक, मदतीसाठी धावणारे किसान आणि छोटे मोठे व्यापार व्यावसायिक यांच्यासुद्धा मिरवणे असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. तर NDAची परीक्षा पास झालेले हिमेश साळुंके यांनी आपण कशा पद्धतीने प्रथम प्रयत्नात NDAची परीक्षा उत्तीर्ण केली याचे देखील सांगत असताना त्यांनी सांगितले की हे सर्व श्रेय माझे गुरु, माझे आई, माझे वडील, माझे आजी आजोबा यांचे असून मी समाजाचा ऋणी आहे.
समाजाने देखील शिक्षणाकडे वळावे, चांगल्या पद्धतीने कष्ट करावे. खरी मेहनत हीच नशिबाला बदलणारी एकमेव चावी असून तिचा प्रत्येकाने वापर करावा, असे हिमेश साळुंके यांनी सांगितले आहे. यावेळी गोसावी समाज संपूर्णपणे भाविक झाला होता. या प्रसंगी दहेगाव बोलका, शिवाजीनगर येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित. आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आमीन शेख, अहिल्यानगर. मला तर एवढ्या लोकांसमोर बोलायचा अनुभव नाही आहे, तरी पण मी माझा लाईफचा प्रवास सांगतो तुम्हाला. मी जेव्हा 4थीला असताना हॉस्टेलमध्ये 2 वर्ष काढली 5वीपर्यंत. नुसत्या कच्च्या पोळ्या होत्या खायला, नुसत्या कच्च्या पोळ्या. तेवढे मी प्रवास काढून हे आमचे पप्पा मला पाठवत नव्हते हॉस्टेलला. मी एवढा प्रवास काढून आज इथपर्यंत त्यांच्यामुळं, फक्त त्यांच्यामुळं. आजी आजोबा आणि माझे पप्पा म्हणजे फक्त त्यांच्यामुळं. नुसत्या कच्च्या पोळ्या आणि एवढा मार हॉस्टेलमध्ये कोणी सहन करणार नाही. ज्याने सहन केलं ते सरांसाठी इथपर्यंत पोहोचले. मला एवढी इज्जत असते लोकांमध्ये. नुसत्या कच्च्या पोळ्या आणि एवढ्या लांब शिक्षण. आई बाप आजी आजोबा यांना सगळ्यांना सोडून मी एवढा लांब प्रवास केला. आणि जेव्हा मी 12वीला असताना कॉलेज रेग्युलर केले नाही. सगळ्यांना विनंती करतो, जे 12वीला 11वीला असतात त्यांनी कॉलेज रेग्युलर करा, काही जर घडायचं असेल तर. आणि कॉलेज रेग्युलर केल्यामुळे मला एवढं त्रास करून सहन करून 4 वर्ष घासावं लागलं. त्यामुळे आज इथपर्यंत आहे मी. आणि मला पत्रकार साहेबांनी बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार व्यक्त करतो. छोटे भाऊ, त्यांचा जर विचार केला, एनडीएमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यांच्या आजोबाची गाथा सांगतो मी. त्यांच्या आजोबांची गाथा सांगतो. जेव्हा मी भरती झालो 99 मध्ये मी भरती झालो. भरती झाल्यानंतर आमचे वडील आणि त्यांची आजोबा खास मित्र सांडू मुकुंदा साळुंके आणि हिरालाल सांडू साळुंके हे एक जीवलग मित्र. आणि कुठेतरी पेटी घेऊन फिरायला जर गेले तर सोबतच असायचे. मामांना वगैरे यांना सगळ्यांना माहिती आहे त्यांचं. मी लहानपणी असताना आमच्या घरी येऊन बसणं बोलणं, त्यांच्या ते गप्पा गोष्टी ऐकायचो खरंच. तर ते मामा म्हणायचे, सांडू मामा, की हिरालाल, मी माझ्या मुलाला तुझ्या मुलासारखं बनवणार आहे, माझ्या मुलाला मी तुझ्यासारखं एक दिवस बनवणार आहे. पण मुलानं तर नाही, परंतु नातवानं ॲज विचार जर केला तर गोसावी समाजामध्ये क्लास 1 ऑफिसरची, एनडीए ऑफिसरची पोस्ट काढलेली आज जर विचार केला तर. आणि ते एनडीए ऑफिसर होणं, क्लास 1 पोस्टची रँक काढणं हे काही सोपं नाही आहे. ते आमच्यासारख्या सैनिकांना माहिती आहे की क्लास 1 ऑफिसर हे काय असतात आणि एनडीएला किती वर्ष मेहनत करावं लागते. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काबड कष्ट करून नियुक्त कशी होते. त्यांनी अक्षरशः कॉलेज पण केलं, अभ्यास पण केला आणि रोजंदाराने ड्युटी सुद्धा केली. रोजाना तो आपल्या शेतामध्ये कामाला पण गेलेला आहे. काम करून त्यानं, कॉलेज करून त्यानं रात्रभर 4 वाजेपर्यंत जागून डोळ्यात तेल घालून 4 वर्ष मेहनत केली. आणि आज हा आपला आज एनडीए ऑफिसर, इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये ॲज ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे. त्यासाठी एका जोरदार टाळ्या. एवढा मजबूत नव्हता, परंतु हळूहळू अभ्यास करत मी या ठिकाणी 96-97ची बॅचमध्ये मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर मग मी ITI केला 2 वर्ष. फिटरचा कोर्स केल्यानंतर मी आमचे वडील म्हटले की आता मुला तू कुठेतरी कामाला लाग. मी म्हटलं बा म्हणायची त्यांना. मी बा म्हटलं मी मला कॉलेज करायचं आहे, माझे मित्र कॉलेज करतात, मला पण कॉलेज करायचं आहे. ठीक आहे म्हणे. मग गोदेगावला ॲडमिशन घेतलं. गोदेगावला मी सायकलीवर येऊन जाऊन करायचो. सायकलीवर येऊन जाऊन करत असताना दत्तात्रय निगोड हे माझे बालमित्र, माझ्याजवळ सायकल नव्हती पण मी 1 वर्ष मी त्यांच्या सायकलीवर, मी दत्तात्रय निगोड यांच्या सायकलीवर डबल शीट जायचो. पण त्यांना पण मला कधी, आणि ते मावशी आणि काका त्यांनी पण मला असं
मुलासारखंच सांभाळलं. त्यांनी पण मला असं कधी सांगितलं नाही की बाबा कधी आला का विकास तू जेवला का रे, विकास तू जेवण करून घे, ठीक आहे. या गोष्टी मला सायकलीवर घेऊन जायचा तिथपर्यंत गोदेगाववरून सायकलीवरून आणायचा. आल्यानंतर मग मी नंतर 500 रुपयाची सायकल घेतली. सायकल घेतल्यानंतर मग नंतर त्या सायकलीवर जायचो. आणि योगायोग असा की 99 मध्ये ही अगोदर आमच्या भाषेमध्ये सर मी यांना सगळं सांगितलंय, आता मराठीत सांगतोय. 99 मध्ये योगायोग असा की त्यावेळेस इलेक्शनचं पिरियड चालू होतं सर. इलेक्शन पिरियड चालू असताना त्यावेळेस शंकरराव कोल्हे साहेब त्यावेळेस त्यांचं PCTC आहे आपल्या संजीवनी PCTC प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर, त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं त्यांनी आपल्या गरीब लोकांसाठी आपल्या पंचकृषीमध्ये पण खूप मोठं ते शाळा अकॅडमी सुरू केली होती त्यावेळेला. मग ते शिंदे सर आणि ढालायत सर आमचे माजी सैनिक ते आल्यानंतर आमच्या आजोबांच्या घरी, आमचे आजोबा प्रतिष्ठित त्यावेळेला आमच्या आजोबांच्या घरी बसले. तिथे त्यांचा चहा पाणी झाला आणि मी सायकलीवर गोदेगाववरनं कॉलेजवरनं येत असताना आमच्या आईनं मध्येच मला एक गवताचा भारा माझ्या सायकलीवर पाठीमागं बांधून दिला आणि दिल्यानंतर मग मी आलो आणि आजोबांच्या घरासमोर गाडी 4 व्हीलर उभी आहे. आजोबांच्या घरासमोर 4 व्हीलर उभी, तर त्यावेळेस असं नवल वाटायचं की यार हे आजोबांच्या घरासमोर कुणाची गाडी आली, असं वाटायचं की आजोबांच्या घरासमोर कुणाची नवी गाडी आली. तर त्यावेळेस मग आजोबा म्हटले गाडी सायकल तिथे लावली आणि आजोबा म्हणे हा आमचा इकास आहे म्हणे, इकास कॉलेज करतोय. त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्य वाटायचं, म्हणून नातू माझा कॉलेजला जातोय, त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. तर त्यावेळेस त्यांनी मला ती सरांनी बोलून घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं बाळा तू कितवीला आहे, म्हटलं सर मी 12वी करतोय. 12वी करत असताना त्यावेळेस मग शिंदे सर म्हटले की बेटा तू PCTC जॉईन करशील का. सर म्हटलं PCTC काय असतं मला माहीत नाही. मग त्यांनी मला PCTC काय असतं याबद्दल त्यांनी सांगितलं आणि म्हणे आपली बॅच म्हणे 1 ऑक्टोबरपासून सुरू होते, तर तू ती बॅच जॉईन कर. म्हटलं सर माझं पैसे नाही आहेत, मी पैसे नाही आहेत, पण पैसे कुठे म्हणे एक काम कर बेटा तू आहे ना पैसे नंतर दिले चालतील, आता 500 रुपये दे, नंतर बाकी राहिले ते, आणि नाही दिले तरी नंतर दिले तरी चालतील. मी गेलो त्या ठिकाणी, गेल्यानंतर मग त्यांनी माझं मेडिकल केलं आणि मला 1 तारखेपासून त्या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंगसाठी जॉईनिंग करून घेतलं. जॉईनिंग करून घेतल्यानंतर माझं ट्रेनिंग सुरू झालं. त्या ठिकाणी ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या मी 22 दिवस पण नाही 17-18 दिवस मी ट्रेनिंग केलं असणार फक्त, कारण की मला कॉलेज पण अटेंड करायचं होतं आणि PCTC पण अटेंड करायचं होतं. आमची आई सकाळी जवळजवळ 4 वाजता उठायची सर. त्यावेळेस मला डबा करून द्यायची. मी 5 वाजता सायकलीला डबा यायचो आणि मग PCTC कोपरगावला जायचो. इकडनं 15 किलोमीटर PCTC ते त्या ठिकाणी रोज असं माझं हे दिनचर्या सुरू झाली. मुद्द्यावर येतो PCTC जॉईन केल्यानंतर अवघ्या 15 ते 20 दिवस मी PCTC केलं. त्यानंतर औरंगाबादमध्ये 22 ऑक्टोबर या ठिकाणी 22 ऑक्टोबर 99 मध्ये भरती निघाली. औरंगाबादमध्ये भरती निघाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 28 जण गेलो. 28 जण त्या ठिकाणी भरतीला गेलो. भाड्याला पैसे नव्हते, तर मित्रांनी इकडे तिकडे आमच्या मावशीने आम्हाला पैसे दिले. ते पैसे घेऊन आईकडे काय पैसे दिले, मावशीने काय पैसे दिले, ते पैसे घेऊन आम्ही भरतीला गेलो. मग त्या ठिकाणी रात्री अंधारात त्या ठिकाणी दिलेल्या पॉईंटवर पोहोचायचं आहे. ह्या प्रकारचं ट्रेनिंग रात्री 20-22 किलोमीटर वजन घेऊन चालायचं आहे. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये पण असंच खडतं ट्रेनिंग. सगळ्यात खतरनाक म्हटलं तर मराठा लाईट इन्फंट्री महाराष्ट्राचं ते झालं. त्यानंतर आमचा अंतिम LMG आणि विविध SLR घेऊन त्या ठिकाणी जवळजवळ आमचा अंतिम विजय म्हणजे शेवटची एक्झाम. आमच्या जंगल कॅम्पच्या लोकेशनपासून तर तुम्हाला आमच्या रेजिमेंट सेंटरच्या लोकेशनमध्ये जायचं आहे पळत आणि त्या टायमाच्या आतच कव्हर करायचं आहे आणि पूर्ण प्लाटून सोबतच पाहिजे. प्लाटूनमधला एक सुद्धा सैनिक एक सुद्धा जो रिक्रूट आहे तो मिस झाला नाही पाहिजे. जर एक सुद्धा रिक्रूट जर मिस झाला तर पूर्ण जे आहे ते पूर्ण कंडिशन फेल. तर आम्ही एकमेकांना जो थकलेला आहे जो पूर्ण त्याला चालता येत नाही त्याच्या एक जण हातावर घेणार, एक जण पिट्टू घेणार, 2 जण उचलणार आणि मग त्याला घेऊन आपलं कसं तरी ती फिनिशिंग जे आहे फिनिशिंग पॉईंट तो क्रॉस करायचा आहे. असं खडतर ट्रेनिंग पास केलं आणि पास झाल्यानंतर आमचा 1 महिना पासिंग आउट परेडचा जेव्हा संसद भवनावर हल्ला झाला होता 2001च्या मार्चमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान त्यावेळेस संसद भवनावर हल्ला झाला. त्यावेळेस पूर्ण जी सेना होती पूर्ण डिप्लॉय झालेली, पूर्ण सेना डिप्लॉय झाली. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे त्यावेळेस प्रधानमंत्री होते आणि जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षण मंत्री होते. त्यावेळेस लढाईची पूर्ण सिच्युएशन बनली होती. आम्हाला कोणी म्हटलं ते उचल रे उचलावं लागायचं, ती आण रे आणावं लागायचं. जे रे तिथं रात्रभर सर काम केलं त्यावेळेला आणि पूर्ण असे ट्रेंच खोदले, बंकर खोदले, लढाईची पिढी परमनंट डिफेन्स ते तयार केले. ठीक आहे, त्या ठिकाणी ज्या रेतीच्या बॅगा सँडबॅग असतात त्यांनी मोर्चे बनवलेत आणि त्या ठिकाणी पूर्ण लढाईसाठी आमचं 6 मराठा लाईट इन्फंट्री हे सज्ज झालं त्यावेळेला. आणि इतके रात्रभर आम्ही झोपलो नाही. पूर्ण इतकी गार थंडी रात्री वाचायची, अक्षरशः खूप थंडी असायची. असं करता त्या ठिकाणी पूर्ण 8 ते 9 महिने निघून गेले सर. आणि पाकिस्तानची कधी गोळी येईल सांगता येत नाही. समोरासमोर टावर दिसायचे पण इंटरनॅशनल बॉर्डर होती, सीज फायरिंग होतं, त्यामुळे सीज फायरिंगचं कोणी उल्लंघन करू शकत नव्हतं. त्यामुळे थोडंसं आम्ही बेफिकीर राहायचो. त्यावेळेस आमच्या युनिटनं अक्षरशः सर 60 बांगलादेशी पकडले.
आमच्या 6 मराठा लाईट इन्फंट्रीने त्यावेळेस बांगलादेशी 60 बांगलादेशी पकडले. तर ह्या लोकांना म्हणजे फौजमध्ये मला एक सांगायचं आहे की सहानुभूती आहे, जातीवाद नाहीये. सेनामध्ये जातीवाद हा कुठलाही नसतो. सर्व धर्म समभाव या भावनेनं आम्ही काम करत असतो सेनेमध्ये. हा तो आहे, हा तो आहे, हा त्या कास्ट आहे, तो कास्ट आहे, असं कुठेही सेनेमध्ये चालत नाही. आपलं रक्त एक आहे, आपण मतभेद हा केलाच नाही पाहिजे, आपला जातीभेद हा केलाच नाही पाहिजे. त्या भावनेनं आम्ही काम करत असतो. ते देशसेवा तिथे असू द्या किंवा गावात असू द्या किंवा कुठेही असू द्या, सगळेजण आपले बांधव आहेत. आपण प्रार्थनाच करतो सकाळी सकाळी, हा सारे देश माझे बांधव आहेत, ठीक आहे ना. खूप असं खडतर ट्रेनिंग पास करून मी 51 स्पेशल ॲक्शन ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्ही जे बघितलं ते मुंबईचं टेररिस्ट अटॅक, त्यामध्ये नरिमन हाऊस या ठिकाणी मला कार्य करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी आमचे हवालदार गजेंद्र सिंग हे शहीद झालेत. त्यानंतर ताज हॉटेलमध्ये मेजर उन्नीकृष्णन हे शहीद झालेत. त्यामध्ये ताज हॉटेल, नरिमन हाऊस आणि ऑबेरॉय हॉटेल ह्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी ते ऑपरेशन आम्ही कंडक्ट केलं आणि आमच्या 2 कॅज्युलिटी आम्हाला उचलावं लागल्या. ते ऑपरेशन 3 दिवस चाललं आणि 3 दिवसानंतर आम्ही परत आमच्या दिल्लीला परत रवाना झालो. रवाना झाल्यानंतर आम्ही आमच्या युनिटला गेल्यानंतर माझं परत त्या ठिकाणी काही दिवसानंतर स्काय मार्शलसाठी निवड झाली. स्काय मार्शल कोर्स केला मी 42 दिवसाचा. 42 दिवसाच्या स्काय मार्शल कोर्समध्ये त्या ठिकाणी दिलेल्या टायमिंग म्हणजे तुम्हाला कमरेला पिस्टल असायची, पिस्टल काढायची, कॉक करायची आणि दिलेल्या टार्गेटवर फायर करायचं. 5 गोळ्यामध्ये तुमच्या 3 गोळ्या त्या टार्गेटवर लागल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही पास. त्यानंतर तुमचे व्हायवा टेस्ट होते, तुमची रिटर्न टेस्ट होते. जेव्हा तुम्ही व्हायवा टेस्ट, रिटर्न टेस्ट पास व्हाल तेव्हा तुम्हाला स्काय मार्शल ड्युटी किंवा त्यावेळेस तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, नाही तर तुम्ही वापस 51मध्ये जाल. त्यावेळेस ते कोर्स पूर्ण करून अक्षरशः चांगल्या मार्काने मी त्या ठिकाणी स्काय मार्शलिंग कोर्स पास झालो. माझं PIC कार्ड बनलं. PIC म्हणजे पर्सनल आयडेंटिटी कार्ड. त्यानंतर एक WC कार्ड असतं, WC म्हणजे वेपन अथॉरिटी कार्ड असतं, ते कार्ड बनलं आणि मी आपल्या दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी जवळजवळ स्काय मार्शलची ड्युटी जवळजवळ 17 ते 18 महिने ड्युटी केली मी सर NHCमध्ये असताना. त्या 3.5 वर्षामधले माझे 18 महिने 19 महिने माझे जवळजवळ स्काय मार्शलिंगचेच आहेत. त्यामध्ये मी 200 फ्लाईट कव्हर केल्या, 202 फ्लाईट कव्हर केल्यात. 202 फ्लाईट म्हणजे भारतातले जेवढे पण युनिट आहे आपले एअरफोर्स आहेत त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी जवळजवळ जाऊन आलो. माझ्यासारख्या गरीबाला, माझ्यासारख्या एका सामान्य वर्गातल्या व्यक्तीला विमानामध्ये काय, मला हेलिकॉप्टर काय, मला प्रत्येकीनं खालून बघायचं, पण मला विमानात बसण्याची संधी मिळाली. हे खूप मोठं भाग्य होतं माझ्यासाठी. हेलिकॉप्टरमध्ये स्लेजरी करणं हे खूप मोठं भाग्य होतं माझ्यासाठी खरंच. अक्षरशः स्वप्नात कधी विचार केला नव्हता मला विमानात बसायला मिळेल, स्वप्नात विचार कधी केला नव्हता मला हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळेल. परंतु एवढं माझं की माझं नशीब, माझी मेहनत, नशिबाला नाही मेहनतीला मी जास्त महत्त्व देतो सर. कारण नशीब आपण मेहनतीने घडवतो. विचार जर केला तर जेव्हा आपण मेहनत करू तेव्हा नशीब आपण आपलं घडत असतं. 99.9 ही मेहनत असते आणि 1 पॉईंट हे फक्त नशीब असतं. ठीक आहे, तर त्यासाठी मी तर म्हणतो खरंच मेहनत केली पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो अक्षरशः, जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही, जोपर्यंत तुम्ही जिद्द ठेवणार नाही, जोपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही अक्षरशः. त्यामुळे जीवनामध्ये काहीतरी एक लक्ष ठेवा की नाही मला हे करून दाखवायचंय, मला विकास झाल्यासारखं व्हायचंय, मला आपल्या हिमेश आपले साहेब आहेत NDA ऑफिसर्स बनलेले, मला त्यांच्यासारखं बनायचं आहे, मला रात्रंदिवस काबड कष्ट करायचं आहे, मेहनत करायची आहे आणि मला त्यांच्यासारखं होऊन दाखवायचं आहे. ठीक आहे, हे मनामध्ये तुमच्या भावना असावी, हे मनामध्ये तुमच्या प्रेरणा असावी. ठीक आहे, तेव्हा तुम्ही काहीतरी करू शकता. आई वडील हे खूप तुमचे, मी ते म्हणतो आई वडिलांचं त्यांचं खूप मोठं योगदान आहे तुमच्यासाठी. तुम्ही काय कार्य केलं ते म्हणतात ना, गरीब बनके पैदा होना वो क्या बोलते ना, गरीब बनके पैदा होना एक अलग है, लेकिन गरीब बनके ही गरीब होके ही मरना हे सबसे बड़ी दुर्भाग्य की बात आहे. ठीक आहे, त्यामुळे गरीब जरी असलो तरी आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या सरांचं किंवा आपल्या काही चांगल्या लोकांचं समोर प्रेरणा ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून रोज शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्या जे गुरुवर्यांचा आदर सन्मान ठेवून जर आपण रात्रंदिवस काबाड कष्ट जर केलं तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल तुमच्या जीवनामध्ये खरं. कारण की बघा, आपण आपल्या आईवडिलांची परिस्थिती तशी नाही आहे विचार जर केला तर. आई आपली सकाळी उठते, आई सकाळी घाईघाईनं आपला डबा करते, चपाती करते, माझा मुलगा खाईल त्यासाठी एकच जेवण ठेवते. ठीक आहे, आणि सकाळी भंगारला जाते. आपल्या उदरनिर्वाहासाठी 2 पैसे मी कुठं तरी भंगार गोळा करून घेऊन येईल आणि माझ्या परिवारासाठी त्यांचा उदरनिर्वाह करेल. ठीक आहे, आणि त्यांचे वडील कुठेतरी बाहेर फिरायला गेलेले असतात, तिकडनं ते म्हणतात की माझ्या मुलांसाठी मी काय 2 पैसे कमवून आणले पाहिजे आणि माझं घर पण चालवलं पाहिजे. ही मनामध्ये भावना ठेवायची की माझी आई जी आज भंगार मिळते ना, तर उद्या तिच्या हातामध्ये कधी भंगारची पिशवी आली नाही पाहिजे, आमच्या वडिलांच्या हातामध्ये पेटी कधी आली नाही पाहिजे. हे मनामध्ये भावना ठेवा, तेव्हा तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल जर विचार जर केला तर. आणि ते तुम्ही करून दाखवू शकता. कारण हे बघा, आपल्याला परमेश्वरांनी 2 डोळे दिलेत आहे की नाही, 2 हात दिलेत,
2 कान दिलेत, 2 पाय दिलेत, हो की नाही? आपली विचारसरणी जवळजवळ सारखीच आहे. 19-20 असू शकते, हे की 19-20 असू शकते, परंतु तुम्ही जर मेहनत केली, जिथे चिकाटीने जर काही अभ्यास केला, काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्या, काही याच्यामध्ये तुम्ही जर चांगल्या चढावडीने जर कार्य केलं तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल. नाही तर म्हणा अरे जावा नाही यार, तो जावा पर्यंत एवढंच आहे, ठीक आहे, काय करो रा आपण, बडवरा घररो काय तो मोठा तुझ्या आपण अशा वगैरे जावा नाही म्हणा काय करो रा, परंतु वरी जीवन में काय करतो तो करियो हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आज वो महत्व आहे खरंच. अरे वो कमीत कमी विचार करियो मारी प्रेरणा मत लियो, बाहेरी प्रेरणा मत लियो, पण स्वतः जो आपण लगान करवा आपण सामान्य आहे. तुमच्यातनं आज काबाड कष्ट करून मेहनत करून इथपर्यंत पोहोचलोय. 47 वर्ष वय चालू आहे माझं, आज 47 वर्ष वय चालू आहे माझं. 9 महिने मुलांसोबत 21 वर्षाच्या मुलासोबत आज ट्रेनिंग करून आलेलो मी. माझं 15 किलो वजन कमी झालं 9 महिन्यामध्ये, 15 किलो वजन कमी झालं अक्षरशः. तर विचार करा किती आपण सकाळी व्यायामाला गेलो का, 15 मिनिट उड्या मारले का किंवा 15 मिनिट व्यायाम केला का, तर माझं वजनच कमी होत नाहीये, माझं वजनच कमी होत नाही. कधी वजन कमी होईल? हे खात नाही, ते खात नाही, हे करत नाही, करत नाही. पण तुम्ही म्हणतो 9 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करणं सोपं नाहीये. रोज अक्षरशः 10 ते 12 किलोमीटर रनिंग, आल्यानंतर ड्रिल, आल्यानंतर वेपन ट्रेनिंग, त्यानंतर संध्याकाळी वर्किंग किंवा स्पोर्ट्स काय असेल ते. ठीक आहे, ह्या ऍक्टिव्हिटीमधनं आम्ही आज सैनिक तर बनलो, परंतु आज पोलीस म्हणून पण आज परमेश्वरांनी मला खरंच चांगली संधी दिली आपल्या तुमच्या सगळ्यांची एक लोकसेवक म्हणून काम करण्याची. आज पोलीस म्हणून आज मला खरंच मी रुजू झालेलो आहोत. ठीक आहे, हे सगळं तुमच्या आशीर्वादाने. आपल्या आई वडिलांचं आदर सन्मान घ्या, त्यांची इज्जत करा, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, शिव्या देऊ नका, घरामध्ये वातावरण चांगलं ठेवा, चिडचिड करू नका, घरामध्ये आरडाओरड करू नका. त्याचा आपल्या मुलावर वेगळा फायदा पडतो, म्हणजे वेगळा फरक पडतो. आपल्या घरातले जे लहान लहान मुलं जे आहेत ते मातीचे गोळे, शिक्षक तर घडवतातच, पण पहिला गुरु हा आई वडील असतो. पहिला गुरु हा लहान मुलांचा आई वडील असतो. तर आपण आपल्या मुलाला कसं घडवतो हे आपल्या घरातच कळतं. गुरुवर्य तर हे घडवतातच मुलांना, ते प्रयत्न तर करतच असतात, परंतु खरी प्रेरणा आपल्या आईवडिलांकडनं मिळते मुलांना. त्यासाठी सांगतो की मुलामध्ये बोलताना वागताना व्यवस्थित तोंड सांभाळून बोलत जावा, घरामध्ये गाली गलोच करू नका, घरामध्ये जास्त ओरडाओरड करू नका, मुलांच्या भावना समजा. ठीक आहे, आणि तसेच या शिवाजीनगर माझं मातृगाव, माझं जन्मस्थान ठिकाणी मला खरंच इथं आल्यानंतर जी मला असं वाटतं की मी खरंच एक निसर्गात पोहोचल्यासारखं वाटतं मला आज माझ्या शिवाजीनगरमध्ये. मी किती भारतभर जरी फिरलो तरी मला इथं जे समाधान वाटतं हे कुठे समाधान वाटत नाही. आणि मी रिटायर झाल्यानंतर मी इथंच राहणार, इथंच येणार आहे परत. अक्षरशः घरात रिटायर झाल्यानंतर मी इथंच येणार आहे, मी इथंच माझं हे करणार. ठीक आहे, खरंच मला ह्या शिवाजीनगरनं दैगाव बोलकाने मला भरपूर काही दिलं अक्षरशः. तसेच तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी एवढा छान कार्यक्रम असा ठेवला आणि माझा एवढा मान सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्व शिवाजीनगरवासियाचे, आमच्या सगळ्या भाऊ सगळ्यांचे भावांचे, तसेच आमचे सर आलेत, माझे गुरुवर्य कुलाल मामा आहेत, आमचे गुरुभाऊ मिसळ आहेत, बाकी इतर सगळे आमचे आहेत, सगळे संतोष भाऊ असतील, आमचे NDA ऑफिसर्स हिमेश संतोष साळुंके साहेब असतील, ते साहेब आहेत, आज क्लास 1 ऑफिसर बनले. ठीक आहे, ते असतील, शिवाय आमचे मामा असतील, शिवाय आमचे सगळे काका वगैरे सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो.